विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर क्रमांक 4 मधल्या पहिल्या प्रकरणातला पहिला भाग पाहणार आहोत. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अर्थ किंवा व्याख्या या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आंतरराष्ट्रीय संबंध किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण ही राज्यशास्त्राच्या अभ्यासातील अगदी अलीकडची शाखा आहे आणि त्याला 1950 नंतरच्या कालखंडामध्ये जास्त महत्त्व प्राप्त झालेलं साधारणतः आपल्याला दिसतं. आता सुरुवातीला आपण आंतरराष्ट्रीय म्हणजे काय या संदर्भात बोलू. आंतरराष्ट्रीय म्हणजे दोन देश एकमेकांशी जे संबंध प्रस्थापित करतात, दोन किंवा दोनापेक्षा जास्त देश एकमेकांशी संबंध प्रस्थापित करतात आणि त्यांच्यामध्ये ज्या क्रिया, आंतरक्रिया किंवा प्रतिक्रिया घडतात त्यांना आपण आंतरराष्ट्रीय राजकारण असं साधारणतः म्हणूया किंवा आंतरराष्ट्रीय संबंध असं म्हणूया. आंतरराष्ट्रीय संबंध हा मी असं म्हटलं की अगदी अलीकडच्या कालखंडातला विषय आहे अभ्यासाचा. मग प्रश्न असा उपस्थित होतो की ह्याच्या आधी कधी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास झाला नाही का? तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास यापूर्वीही झाला. अगदी प्लेटो, ॲरिस्टॉटलच्या कालखंडामध्ये किंवा भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर कौटिल्याच्या कालखंडातही त्यांना आंतरराष्ट्रीय संबंधांच्या किंवा त्या काळानुरूप जे परराष्ट्र संबंध होते त्याच्या संदर्भामध्ये थोडंफार भाष्य केलेलं आहे. पण आज ज्या अर्थानं आपण आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकतो त्या अर्थानं कौटिल्य, प्लेटो, ॲरिस्टॉटल यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांची किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाची मांडणी केलेली नव्हती. आंतरराष्ट्रीय हा शब्द पहिल्यांदा जेरमी बेंथॅम यांना 1789 मध्ये वापरला आणि त्यानंतर मग आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. 20व्या शतकाच्या प्रारंभी इसवी सन 1900 मध्ये पॉल रिश यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांवरती पहिल्यांदा पुस्तक प्रकाशित केलं आणि तेव्हापासून मग अभ्यासकांचं लक्ष हे आंतरराष्ट्रीय संबंध किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे वेधलं गेलं असं आपल्याला म्हणता येईल. अगदी वेल्स विद्यापीठामध्ये 1919च्या आसपास आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवायला सुरुवात झाली. म्हणजे त्या अर्थानं जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण हा विषय ज्याला पूर्वी 100 वर्ष होत आहेत अभ्यासाला, इतका नवीन आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण हा राज्यशास्त्राचाच भाग म्हणून बहुतांश विद्यापीठांमध्ये शिकवला जातो विषय. अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये त्याला एक वेगळी डिसिप्लिन किंवा एक वेगळी विद्याशाखा म्हणून मान्यता प्राप्त होते आहे. पण अजूनही बहुतांश ठिकाणी जिथे राज्यशास्त्र हा विषय शिकवला जातो त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण हा एक अभ्यासाचा विषय म्हणून साधारणतः शिकवला जातो. आंतरराष्ट्रीय राजकारणाला मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये महत्त्व प्राप्त झालंय. याचं एक कारण असं आहे की आज जग खूप जवळ आलेलं आहे आणि दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका, लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडातले अनेक देश स्वतंत्र झाले. वसाहतवाद किंवा साम्राज्यवाद ज्याला आपण म्हणतो तो संपुष्टात आला आणि त्यामुळे जगाचा नकाशाच बदलला. म्हणजे पूर्वी जे युरोप पुरतं सगळं राजकारण केंद्रित होतं ते तसं न राहता संपूर्ण विश्व राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं आणि त्यामुळे मग आंतरराष्ट्रीय राजकारणाला आज महत्त्व प्राप्त झालंय असं आपल्याला म्हणता येईल. आणि दुसरं कारण जे आहे ते म्हणजे मोठ्या प्रमाणावरती दळणवळणाच्या साधनांमध्ये झालेली वाढ किंवा औद्योगिक क्रांती ज्याला आपण म्हणतो ती. आणि त्यामुळे देशांचं परावलंबित्व जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढलं आणि त्यामुळे मग आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आज संबंधांना महत्त्व प्राप्त होताना आपल्याला दिसतं. म्हणजे साधं उदाहरण सांगायचं झालं
तर परावलंबित्वातले संबंध कशा पद्धतीने निर्माण होतात. आता उदाहरणार्थ भारताला इराणकडनं क्रूड ऑइल आपल्याला मिळतं. आता इराणकडनं आपल्याला क्रूड ऑइल मिळतं. आता क्रूड ऑइल विकणारे अनेक देश आहेत जगामध्ये, पण त्यातल्या त्यात भारताला इराण जवळचा वाटतो. याचं कारण इराण भारताला क्रेडिट देतो. म्हणजे उधारीवरती, साध्या सोप्या भाषेत म्हणायचं तर क्रूड ऑइल भारताला इराण देतो. म्हणजे काही महिन्यांचा पुरतं का होईना पण भारताला इराण भारताला क्रेडिट देतो. भारताच्या दृष्टिकोनातून त्यामुळे इराण हा जवळचा ठरतो, कारण बाकीच्यांना रोख पैसे देण्यापेक्षा इराणला थोडे उशिरा पैसे दिले तरी चालतात. त्यामुळे इराण आपल्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्वाचा देश ठरतो आणि म्हणून आपले राष्ट्रीय हितसंबंधी इराणशी निगडीत म्हणजे तेलाच्या बाबतीमध्ये होताना आपल्याला दिसतं. तसं आखाती देशांचं असं आहे की तेलाच्या बदल्यात अन्न, की तिथे अन्नधान्य पिकत नाही, त्यामुळे त्यांना इतर जगावरती अवलंबून राहावं लागतं इतर गोष्टींसाठी आणि त्या बदल्यामध्ये ते तेल देत असतात. त्यामुळे इतर जगाशी व्यवहार करत असताना त्यांना आम्ही तेल उत्पादक देश आहोत म्हणून त्याच पद्धतीनं तुम्हाला वागलं पाहिजे असं म्हणून चालत नाही. म्हणजे ही आंतरराष्ट्रीय संबंधातली आजची अपरिहार्यता आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध हा एक आपल्या दृष्टिकोनातून अभ्यासाचा विषय बनलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय राजकारण तसं बघितलं तर एक सतत बदलणारी अशा पद्धतीची प्रक्रिया आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारचा डायनॅमिक ज्याला आपण म्हणतो ती आहे. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये परस्परांवरती प्रभाव पाडण्याची, नियंत्रण ठेवण्याची किंवा सत्ता संबंध प्रस्थापित करण्याची प्रक्रिया म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे बघितलं जातं किंवा राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं होत असतात. हे आपण FY/SYला असताना बघितलेलं आहे. प्रत्येक राष्ट्र आज सार्वभौम आहे. प्रत्येक राष्ट्राला आपलं धोरण ठरवण्याचं स्वातंत्र्य आहे. परराष्ट्र धोरण ठरवण्याचं प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येक जण सार्वभौम आहे आणि सार्वभौम दोन राष्ट्र जेव्हा एकमेकांशी व्यवहार करतात तेव्हा त्याला आपण आंतरराष्ट्रीय संबंध किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण असं म्हणतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की ज्या प्रक्रियांच्या माध्यमातून वेगवेगळी राज्य आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांची आखणी दुसऱ्या देशाच्या राष्ट्रीय हितसंबंधांशी करत असतात, ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध असं म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करणारे जे काही विचारवंत आहेत, ज्याने अभ्यास केला, त्या विचारवंतांमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध यामध्ये काही फरक आहे का याबद्दल मतभेद आहे. म्हणजे E.H. कार, क्विन्सी राईट यासारखे जे विचारवंत होते त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काहीही फरक नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये जगातले सगळे गट, जगातल्या सगळ्या लोकांचा समावेश केलेला असतो. त्यामध्ये राष्ट्रातले लोक, राजकीय बिगर राजकीय संघटना असतील, शांततामय किंवा युद्धाचे काही प्रसंग असतील, आर्थिक, भौगोलिक, अधिकृत, अनधिकृत, सांस्कृतिक, धार्मिक अशा प्रकारच्या सगळ्या संबंधांचा जो समावेश जो आहे तो आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये प्रामुख्यानं केला जातो. हेरॉल्ड स्प्राउट नावाचे एक विचारवंत होते. त्यांचं असं मत होतं की आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या सगळ्या प्रकारच्या मानवी वर्तणुकीचा आणि राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे घडणारं जे मानवी वर्तन आहे त्या वर्तनाचा किंवा त्याच्यावरती पडणारा जो काही प्रभाव आहे त्या प्रभावाचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. आंतरराष्ट्रीय राजकारण ही संकल्पना सुरुवातीला संकुचित अर्थानं वापरली जात होती. त्यामध्ये केवळ राजनय होता, डिप्लोमसी ज्याला आपण म्हणतो ती, आणि राज्य किंवा राज्याचे इतर राजकीय घटकांशी असलेले संबंध एवढ्यापुरताच आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास हा केला जात होता. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांची व्याप्ती ही आंतरराष्ट्रीय राजकारणापेक्षाही व्यापक आहे आणि ती
राष्ट्रांमधल्या किंवा राष्ट्रगटांमधल्या किंवा लोकांमधल्या अधिकृत आणि अनधिकृत संबंधांच्या अंगानं प्रामुख्यानं मांडली गेलेली आहे. आता आंतरराष्ट्रीय संबंध नेमकं कशाला म्हणायचं किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याख्या नेमकी कशी करायची? मगाशी मी म्हटलं तसं राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. आणि हा प्रयत्न कशाच्या माध्यमातून केला जातो? तर परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून केला. प्रत्येक राष्ट्र आपले राष्ट्रीय हितसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतं. आपला राष्ट्रीय स्वार्थ राष्ट्रीय शक्तीच्या माध्यमातून किंवा सत्तेच्या माध्यमातून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न प्रत्येक राज्य करत असतं. तो राजकारणाचा भाग असतो. मग त्याच्यामध्ये राजकीय परस्पर संबंध असतात, राजनय असतो, सत्ता संबंध असतात, सत्ता संतुलन असतं, युद्ध, शांतता, दळणवळण, व्यापारी संबंध, वैज्ञानिक किंवा तांत्रिक देवाणघेवाणी किंवा त्यातले संबंध जे असतील ते, विश्वराज्याची संकल्पना, अशा सगळ्या गोष्टींचा समावेश हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये होतो. काही विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला विचारवंत हा हॅन्स मॉर्गन्थो हा होता. हॅन्स मॉर्गन्थो हा वास्तववादी विचारवंत होता. त्यानं आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याख्या करताना असं म्हटलंय की आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे राष्ट्रातील संघर्ष आणि सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण. राष्ट्रातील संघर्ष आणि सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न म्हणजे सत्ता या घटकाला मॉर्गन्थो सगळ्यात जास्त महत्त्व देत होता की प्रत्येक राष्ट्र आपला प्रभाव दुसऱ्या राष्ट्रावरती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले राष्ट्रीय हितसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न किंवा ते साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला आंतरराष्ट्रीय राजकारण असं म्हटलं जातं. मॉर्गन्थोनंच असं स्पष्ट केलं की आंतरराष्ट्रीय राजकारणाचा कोणताही उद्देश जरी असला तरी त्याचा तात्कालीन उद्देश जो आहे तो सत्ता मिळवणं किंवा सत्ता प्राप्ती हाच राहिलेला असतो. म्हणजे सत्तेभोवती आंतरराष्ट्रीय राजकारण फिरतं असं मॉर्गन्थोला म्हणायचं होतं. दुसरा विचारवंत जो होता केनेथ थॉम्सन, त्याचं असं म्हणणं होतं की राष्ट्रातील परस्पर संबंध बिघडवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी जी परिस्थिती किंवा ज्या संस्था कारणीभूत असतात त्यांचा अभ्यास करणं म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करणं. राष्ट्रातील संबंध बिघडवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी जी परिस्थिती कारणीभूत ठरते किंवा ज्या संस्था कारणीभूत ठरतात त्या सगळ्यांचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचा विषय आहे असं केनेथ थॉम्सन याचं म्हणणं होतं. पामर आणि पार्किन्सननं आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याख्या करताना असं म्हटलंय की आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संबंध मुख्यत्वे करून राज्यांच्या राज्य पद्धतीशी असतो. म्हणजे एखाद्या देशाची राज्य पद्धती नेमकी कशी आहे त्याच्यावरती आंतरराष्ट्रीय राजकारणातले संबंध जे असतात ते अवलंबून असतात असं आपल्याला म्हणतात. आता दोन लोकशाही राष्ट्र जितक्या लवकर एकत्र येतील किंवा त्यांच्यात लवकर संबंध प्रस्थापित होतील तेवढं एखादं हुकुमशाही राष्ट्र आणि एखादं लोकशाही राष्ट्र यांच्यामध्ये पटकन संबंध प्रस्थापित होताना आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे आपले भारताचे संबंध जितके इंग्लंडशी किंवा अमेरिकेशी लवकर प्रस्थापित होतात लोकशाही असल्यामुळे तेवढे ते चीनशी होताना दिसत नाहीत, कारण चीनमध्ये एकतंत्रात्मक राजवट असलेली आपल्याला साधारणतः दिसते. म्हणजे पामर आणि पार्किन्सन जे आहेत ते आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संबंध हा देशाच्या राज्य व्यवस्थेशी जोडताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर फिलिप ग्रॉस यानं आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरणांचा अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण. परराष्ट्र धोरण प्रत्येक राष्ट्राचं धोरण ठरलेलं असतं, ठरवत असतं प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये की दुसऱ्या राष्ट्राशी आपण कोणत्या पद्धतीने व्यवहार करायचा आहे. त्या सगळ्या परराष्ट्र धोरणांचा अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण होय, अशा पद्धतीची भूमिका फिलिप ग्रॉस यांना मांडलेली आपल्याला दिसते.
त्याच्यानंतर श्लायशर नावाचा एक विचारवंत होता. तो असं म्हणत होता की आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सगळ्या प्रकारच्या संबंधांचा अभ्यास हा प्रामुख्याने केला जातो. अशा अनेक विचारवंतांनी आपापल्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आंतरराष्ट्रीय संबंध किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याख्या करत असताना त्यातला एक मुख्य भाग जो आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं असतं की प्रत्येक राष्ट्र हे आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करत असतं. कुठलंही राष्ट्र आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचा बळी देऊन परराष्ट्र धोरण आखत नाही. आता साधं उदाहरण सांगायचं झालं तर आपले राष्ट्रीय हितसंबंध जम्मू काश्मीरशी निगडीत झालेले आहे. त्यामुळे आपले कुठलाही राज्यकर्ता असं म्हणू शकत नाही की जम्मू काश्मीर सोडून देऊयात आणि भारताच्या संदर्भामधलं आपलं म्हणणं मांडूया. तर असे राज्यकर्ते पुन्हा भारतामध्ये निवडून येऊ शकणार नाही. तीच पाकिस्तानची गत आहे की पाकिस्तानचे सुद्धा म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध जे आहेत ते जम्मू काश्मीरशी निगडीत झालेले आणि त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधले संबंध जे आहेत ते सातत्यानं तणावाचे आपल्याला राहिलेले दिसतात. त्याचं कारण ते एक आहे की राष्ट्रीय हितसंबंध कशाशी निगडीत झालेले आहेत आणि कशाला महत्त्व दिलं जात आहे याच्यावरती सुद्धा एखाद्या राष्ट्रात म्हणजे दोन राष्ट्रांमधले संबंध हे शांततेचे राहतील की युद्धाचे किंवा तणावाचे राहतील या गोष्टी अवलंबून राहतात असं आपल्याला साधारणतः म्हणता येऊ शकतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला सत्तेचा प्रयोग होतो आणि सत्ता मिळवण्यासाठी किंवा आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी राजनयाचा वापर केला जातो. आता राजनय म्हणजे आपण डिप्लोमसी असं म्हणतो. प्रत्येक देश आपापले राजदूत जे असतात ते आपल्या मित्र देशांमध्ये पाठवित असतात आणि त्याच्या माध्यमातून त्या देशांशी बोलत असतात किंवा त्या देशांशी व्यवहार करत असतात. त्यामुळे हे सगळे डिप्लोमॅट्स जे असतात राजनयज्ञ ज्याला आपण म्हणतो त्या राजनयज्ञ जास्तीत जास्त आपल्या देशाचा फायदा कसा होईल किंवा आपल्या देशाचा स्वार्थ कसा साधला जाईल याचा प्रयत्न करत असतात. मग बऱ्याच वेळेला शक्तीचा प्रयोग करत असताना राजनयाचा वापर केला जातो आणि राजनय जर संपला किंवा ते प्रयत्न जर थांबले तर मग त्याचं रूपांतर आपोआपच युद्धामध्ये किंवा तणावाच्या बाबींमध्ये होतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे राजनय आणि युद्ध या आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत हे लक्षात ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्या भोवतीच आंतरराष्ट्रीय राजकारण बहुतांश फिरलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. E.H. कार यांनी सामर्थ्य आणि नैतिकता यांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नेहमीच सामर्थ्य हे प्रभावशाली राहिलेलं आहे किंवा सामर्थ्याचा उपयोग जास्तीत जास्त केलेला साधारणतः दिसतो. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणापासून सामर्थ्याचा घटक जर अलग केला तर मग राजकारणच अशक्य आहे असं E.H. कारचं म्हणणं होतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातला दुसरा घटक जो आहे तो नैतिकता. आता नैतिकता ही प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीची आहे ती आणि म्हणजे ह्याच्याप्रमाणे व्यक्तिसापेक्ष संकल्पना आहे की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी कशा पद्धतीचा संबंध ठेवते, एका व्यक्तीची नैतिकता दुसऱ्या व्यक्तीची नैतिकता याच्यामध्ये फरक असू शकतो. तसंच दोन देशांच्या नैतिकतांमध्ये सुद्धा फरक असू शकतो आणि त्यामुळे त्याची व्याख्या कशी करायची हाही मोठा प्रश्न आहे. पण साधारणतः नैतिकता आणि सामर्थ्य हे दोन आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे घटक ठरतात असं E.H. कारचं म्हणणं होतं. म्हणजे थोडक्यात काय आहे की एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की आंतरराष्ट्रीय पातळीवरती राष्ट्रांमध्ये जे संबंध सातत्यानं बदलत असतात त्यांचा अभ्यास हा संकल्पनात्मक पातळीवरती जेव्हा आपण करतो तेव्हा आपण त्याला आंतरराष्ट्रीय राजकारण असं म्हणतो. धन्यवाद.